आपण कोरोनाची महामारी या विषयाला घेऊन चर्चा करतो. जे वातावरण निर्माण झालेले त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला सावरायला हवं आणि सोबत राहायला हवं, हा महत्त्वाचा मुद्दा. आपण पहिल्या सेगमेंटमध्ये त्या मुद्द्यापर्यंत पण आलो. मला डॉक्टर अभय चौधरी आपल्याकडे जायचं आहे. जसं आपण म्हटलं की हा आजार जो आहे तो बरा होऊ शकतो, पण तरी वारंवार एक प्रश्न उपस्थित केला जातो या सगळ्याच्यात की भारत सरकारला वेळीच कोरोना रोखणं शक्य नव्हतं का? म्हणजे ते शक्य झालं असतं का? आता जाऊ आलंय, आता त्यावरती उपाययोजना आपण करतोय. कोरोना हा आजार असा आहे की त्याच्यामुळे जास्त जवळ अंतरावर जर शिंक किंवा खोकल्याचं जर प्रभावाच्या क्षेत्रामध्ये आलं तरच त्याचा प्रसार होतोय. आता या दृष्टीने जर आपण पाहिलं तर पूर्वी जसे इतर ठिकाणी आजार होतात किंवा आपला घसादुखीचा आजार जे नेहमी होतो, कॉमन कोल्ड म्हणतो, तसे प्रकारचा हा आजार आहे. आणि जो बाकीच्या बाहेरच्या बातम्यांवरनं आपण असा कयास बांधतोय की हा आजार फार काही खूप मोठा गंभीर आहे आजार आहे, पसरणारा आहे, सगळा त्याचा प्रसार होईल जर आपण काळजी घेतली नाही तर त्याचा अजून दुसऱ्यांनाही होईल. पण याची जी तीव्रता आहे आजाराची ती फारशी नाही आहे. लहान मुलांपासून ते 60 वर्षाच्या वयाच्या माणसांपर्यंत याचा जो काही प्रभाव आहे त्याच्या आरोग्यावर होणारा तो सर्दी पडसासारखा आजार आहे आणि त्याच्यानी घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही. एक जरी की मध्येच अशा बातम्या येतात, व्हॉट्सअपवरती अशा बातम्या येतात की इस्रायलने यावरती औषध शोधलं किंवा चीनने यावरती औषध शोधलं किंवा अमेरिका असं म्हणतं की साधारण 2 वर्ष तरी अजून याच्यावरती औषध शोधणं कठीण आहे. काय यात नेमकं खरं काय समजायचं? पहिले तर हे समजून सांगा की यावरती निश्चित औषध आहे का, आणि दुसरं की आता तुर्तास यावरती हा आजार झाल्यानंतर काही उपाययोजना असू शकतात का? आता हा विषाणू जो आहे त्या विषाणूवर स्पेसिफिक विषाणूवर काम करेल किंवा त्याला प्रभावाखाली आणेल असं औषध आज या रोगाच्या बाबतीत नाही आहे. इतर अनेक औषधं आहेत वेगवेगळ्या विषाणूंवर, पण करोनासाठी आज ते नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की काहीच ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाही. ज्याला आपण म्हणतो सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट, जसे काय जे आजाराची लक्षणं असतील त्या लक्षणानुसार आणि त्याच्या आजाराप्रमाणे त्याची वैद्यकीय उपचार त्याच्यावर होऊ शकतात. आणि या उपचारामधनं 99.99% लोक बरे होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आपण म्हणतो की टेक होम मेसेज काय आहे तर हा आहे की जरी आजार झाला कोणाला होऊ नये याचे काळजी, खबरदारी, प्रतिबंधात्मक उपाय हे आपण सगळे घ्यायचे. बरं, तुम्ही उपाय या मुद्द्याला घेऊन म्हणलात आपल्या चर्चेमध्ये. मला सगळ्यांना सांगायचं आहे की नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे देखील आपल्यासोबत आलेले आहेत. सर, आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. खरं तर आम्ही खूप सकारात्मक पातळीवरती जाऊन चर्चा करतोय की पॅनिक न होता, घाबरून न जाता आपण एकमेकाला सांभाळायला हवं, सोबत करायला हवं. सामाजिक बहिष्कृत करणे एखाद्याला, म्हणजे एक तो त्याला आजार झालेला आहे म्हणून त्याच्या कुटुंबाला त्याला बाजूला टाकणं असं होऊ शकत नाही. त्याला आपण मदत करू शकतो हवी ती काळजी घेऊन. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शासकीय पातळीवर जर आपण म्हणलं तर काय उपाययोजना केल्या जात आहेत? नाशिकबद्दल देखील आम्ही ऐकलं की आपण झटपट निर्णय घेतलेत, ते नेमके काय आहेत? नाही, आपण माझं सर्वांना सांगणं हेच आहे की ह्या आजाराच्या संदर्भामध्ये आपण घाबरून न जाणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. हा, बोला. या आजाराच्या बाबतीत आपण घाबरून न जाणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. कारण मग आपण एक असं वातावरण निर्माण करतो की ज्याचा गैरफायदा सगळे लोक घ्यायला लागतात. जसं मी आत्ता चर्चेत सहभागी होण्यापूर्वी ऐकलं की जवळपास 99% लोक बरे होतात. आणि आपण जर जागतिक स्टॅटिस्टिक्ससुद्धा बघितलं तर याहीपेक्षा गंभीर आजारांना आपण रोजच तोंड देतो आहोत. त्यामुळे असं नाही आहे की हे वेगळं काहीतरी असं अघटित असं काही घडतंय. फक्त एक आहे की त्याच्यावरती अजून अधिकृत औषध तयार नाही आणि त्याचा फैलाव खूप वेगाने होतो, म्हणून आपण काही काळजी घेतली पाहिजे. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये नागरिकांना हेच आवाहन केलेलं आहे की शक्यतो गर्दीचे प्रसंग टाळले पाहिजेत. आपण एक स्वच्छ रुमाल सोबत ठेवावा. जर आपल्याला श्वसनाचा काही आजार असेल तर गर्दीत आपण सहभागी होऊ नये. विशेष करून वयस्कर लोकांनी ही काळजी घ्यावी. आणि काळजी जर आपण योग्यरित्या घेतली तर नॅचरलीच हा सगळा जो काय आहे विषाणू त्याचा प्रसार कमी होईल आणि आपण याच्यातनं बाहेर पडू शकू अशी आपल्याला खात्री वाटते. मांढरे सर, खरं तर शासकीय प्रतिनिधी समोर असल्यानंतर अर्थात त्याच्यासमोर गारणं देखील मांडलं जातं. माझ्यासोबत 2 व्यापारी या ठिकाणी आहेत. खरं तर एक पोल्ट्री असोसिएशन तर्फे आहेत आणि दुसरे अशोक खांडे यांना तर आपण ओळखताच, एक कलावंत म्हणून आणि व्यापारी म्हणून सुद्धा. या ठिकाणी खरं तर लोकांना असं समजवता येऊ शकतं ना शासनाच्या वतीने की चिकन खाल्लं की कोरोना होत नाही.
आता हे समजू शकतो आम्ही की इथून आंबा हा बाहेरच्या देशांमध्ये जाऊ शकत नाहीये, कारण बॉर्डर सील झाल्यात. मग तो विमानाच्या मार्गे असेल किंवा मग तो रस्त्याच्या मार्गे असेल, हा देखील मुद्दा आहे. पण अशा वेळी लोकांना समजवण्याचा भाग जो आहे, या बाबतीत शासन कमी पडतंय का? नाही, शासन याबाबत अजिबात कमी पडत नाही. आपण जर आमच्या म्हणजे आता मी जिल्हाधिकारी म्हणून माझ्या जिल्ह्याबद्दल अगदी खात्रीलायक सांगू शकतो की ज्या काही बातम्या माझ्या जिल्ह्यामध्ये वृत्तपत्रातून दिल्या जात आहेत किंवा जे काही वार्तांकन मीडियाच्या मार्फत होत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी मी हे अगदी ठोसून सांगितलेलं आहे की आपण गैरसमजांवरती विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जे काही विशेष